महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत गडधदेव येथील 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब मागितलेल्या माहिती अधिकार अर्जावर कोणतीही माहिती किंवा लेखी उत्तर न दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अखेर या प्रकरणी प्रथम अपीलीय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी कडक भूमिका घेत 7 दिवसांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचा आदेश जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक JP पावरा गधडदेव यांना दिले आहेत. तरी देखील प्रशासकीय पातळीवर माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नक्की प्रकरण काय? तर अपीलार्थी श्री सुनील के सोनार यांनी ग्रामपंचायत गधडदेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याकडे 7 एप्रिल 2026 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये एक अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत गडधदेव अंतर्गत 15वा वित्त आयोग योजनेतून करण्यात आलेले एस्टिमेट, कॅश बुक, वाउचर बुक, प्रोसिडिंग, DSR रेटनुसार खरेदी केलेल्या साहित्याची GST बिले तसेच सर्व कामांचे फोटो व गुणवत्ता प्रमाणपत्र यांचे प्रमाणित पत्र मागितली होती. मात्र संबंधित जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक JP पावरा ग्रामपंचायत गडधदेव यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत कोणतीही माहिती दिली नाही किंवा अर्जदाराला लेखी स्वरूपात काहीही कळवलं नाही. प्रथम अपीलात बिंग फुटले, माहिती मिळेनाशी झाल्याने अपीलार्थी श्री सुनील सोनार यांनी पंचायत समिती शिरपूर येथील प्रथम अपीलीय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती BH पाटील यांच्याकडे प्रथम अपील दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी 13 जुलै 2026 रोजी पार पडली. सुनावणी दरम्यान उपलब्ध कागदपत्र तपासली असता जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जदाराला माहिती देणं नाकारलं किंवा अवलोकनार्थ बोलवणं यापैकी काहीही केलं नसल्याचं उघड झालं. सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचं आदेश जनमाहिती अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणाबद्दल आणि टाळाटाळीच्या धोरणावर ताशेरे ओढत प्रथम अपीलीय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी अपील अंशतः मान्य केला. तसेच जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत गडधदेव यांना स्पष्ट आदेश दिलेत की निर्णय मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत अपीलार्थींच्या अर्जातील मागितलेली माहिती मर्यादित स्वरूपाची विनामूल्य नोंदणीकृत पोच डाक्याने उपलब्ध करून द्यावी. मात्र सहाय्यक गट विकास अधिकारी तथा प्रथम अपील अधिकारी यांनी 7 दिवसाच्या आत माहिती देण्याचा आदेश देऊन देखील 15 दिवस उलटून गेले तरी देखील ग्रामसेवक यांनी माहिती दिलेली नाही. सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यावर प्रश्नचिन्ह. एका बाजूला शासनाकडून पारदर्शक कारभाराचे दावे केले जात असताना शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचे अधिकारी माहिती अधिकाराच्या अर्जांकडे कशोपर दुर्लक्ष करत आहेत. या माहितीमध्ये मोठा भ्रष्टाचार तर नसेल ना, याचं हे ज्वलंत उदाहरण ठरलं आहे. जर या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर अपीलार्थीला थेट राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करण्याचा अधिकार असणार आहे. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर विकास कामांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल होण्याच्या भीतीनेच कागदपत्रे लपवली जात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.